नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर माने आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, त्यामुळे आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सर्व भारतवासियांना आनंद देणारा हा दिवस असतो। त्यामुळे 15 ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज मित्रांनो आहे रविवार, म्हणजे आज आहे संडे आणि आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज मी जातोय आज माझ्या गावच्या ग्रामदैवताकडे। आणि मित्रांनो, आज माझ्या गावच्या ग्रामदैवताचं दर्शन तुम्हाला मी देणार आहे। प्रत्येक गावामध्ये प्रत्येकांच्या गावचं देवी किंवा देव असतो, ग्रामदैवत असतं। तसं माझ्या सुद्धा गावचं, माझ्या हेरवाड गावचं सुद्धा ग्रामदैवत आहे, ती म्हणजे आई संतूबाई। तर मित्रांनो, तिथं गेल्यानंतर इतका सुंदर परिसर आहे, इतका अप्रतिम परिसर आहे आणि आईचं मंदिर जर बघितलं तर इतकं मन प्रसन्न होतं। तर मित्रांनो, आज आपल्याला आईच्या दर्शनासाठी जायचं आहे, संतूबाईच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि मी तुम्हाला तिथली अप्रतिम सगळी दृश्य मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि आईचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमचं मन प्रसन्न होईल, तुम्हाला सुद्धा इतकं छान वाटेल आणि इतका सुंदर तिथला परिसर आहे। तर मित्रांनो, आपण जाऊया आई संतूबाईच्या दर्शनाला। मित्रांनो, मी जस्ट आलेलो आहे आमच्या गावच्या ग्रामदैवत आई संतूबाईच्या मंदिरमध्ये आणि तुम्हाला हे पाठीमागे दिसतं ते आई संतूबाईचं मंदिर आहे। आणि हा जो आहे तो पूर्ण संतूबाईच्या मंदिराचा परिसर आहे। आता तुम्हाला सांगायचं गेलं तर हे जे मंदिर आहे हे डोंगरावर आहे आणि भागातून लोक वर डोंगर चढून या मंदिरावर येतात आणि त्या मंदिराचं दर्शन घेतात। खरं तर आई संतूबाईची ख्याती तुम्हाला सांगायची गेली तर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं जागृत देवस्थान आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले खूप लोक इथं दर्शनासाठी येतात, आईच्या दर्शनासाठी येतात। आणि आमच्या गावची यात्रा म्हणजे आई संतूबाई देवीची यात्रा ही दिवाळीमध्ये भरते आणि खूप मोठा आनंद असतो। दिवाळीचा सणही एकत्र आलेला असतो, भाऊबीज, सगळे गावच्या ज्या लेकी म्हणजे गावच्या लेकी बाहेरगावी सासरी ज्या दिलेल्या असतात म्हणजे त्या लेकी गावामध्ये येतात भाऊबीजला भावांना ओवाळण्याकरता। आणि त्याच वेळेला आपल्या गावची यात्रा येते आणि खूप आनंदाचा सण असतो, खूप मोठी यात्रा भरते। हा पूर्ण परिसर आहे आमच्या संतूबाई देवीच्या मंदिराचा। आता मित्रांनो, मी तुम्हाला आत मंदिरामध्ये घेऊन जातोय, चला आपण जाऊया आत मंदिरामध्ये, आई संतूबाईचं लाईव्ह दर्शन घेऊया। जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता
मित्रांनो जस्ट आम्ही आलोय संतोबाईच्या मंदिरमध्ये आणि ही आमच्या गावची देवी. सर्वांनी दर्शन घ्या. हे पहा आमच्या गावचं जागृत देवस्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यातले भरपूर लोक मंदिराच्या दर्शनासाठी येतात आणि या आईचं सुंदर अशी सजावट केलेली आहे. आज तुम्ही बघू शकताय. आम्ही दररोज सायंकाळी आईच्या दर्शनासाठी येतो आणि इथं आल्यानंतर इतकं मन प्रसन्न होतं आईची मूर्ती बघितल्यानंतर आणि आईचं दर्शन घेतल्यानंतर आणि इथला परिसर बघितल्यानंतर इतकं सुंदर वाटतं. मी तुम्हाला थोड्या वेळात परिसर सुद्धा दाखवेन. बघा सर्वांनी दर्शन घ्या. आमच्या गावचं ग्रामदैवत आहे आई संतूबाई. तुमचा व्हिडिओ आला की मला व्हॉट्सअपला मजरेवाडीच्या वारकऱ्यांनी पाठवल्यात. दहीहंडी कसं काय करतात म्हणायचं ते? दहीहंडी कशी काय करतात त्यावेळेला? दहीहंडी कृष्ण जन्माष्टमीला की आपली कृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी असते हो, पण त्यांची पंचमीला कसं काय मला काय कळणार. चांगला आहे. हे पहा तुम्ही मंदिर पाहताय आणि आपण मंदिराची प्रदक्षिणा घालूया. चला या सोबत माझ्या तुम्ही. मंदिराची प्रदक्षिणा घालतात आणि मंदिराची प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला परत एकदा मुख्य मूर्तीचं दर्शन मिळतं. हे पहा परत मी आता मुख्य दर्शनाजवळ आलो. तर आज आपण आई संतूबाईच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज मी तुम्हाला आमच्या गावचं जे ग्रामदैवत आहे आई संतूबाई, या संतूबाईच्या मंदिराचं आणि आई संतूबाईचं मी पूर्ण दर्शन तुम्हाला आज दिलेलं आहे. आणि मित्रांनो हे आमचं गावचं जागृत देवस्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधले लोक अति प्रेमळ भावनेने अति भक्तिभावाने इथं येतात, आईची ओटी भरतात, आईला भक्ती समर्पण करतात आणि आमच्या गावचे लोक इतके आईची सेवा करतात, इतके आईबद्दल त्यांच्या मनात प्रेम आहे. कारण आमचं गावचं ग्रामदैवत असल्यामुळं दिवाळीला तर इतकी मोठी यात्रा भरते, तर बघण्यासारखी यात्रा असते आमच्या गावची. तर मित्रांनो मी आज तुम्हाला आमच्या गावच्या ग्रामदैवताबद्दल संपूर्ण लाईव्ह दर्शन दिलेलं आहे. तुम्ही कधी नरसोबाच्या वाडीला किंवा खिद्रापूरला आला तर जरूर आमच्या गावाला भेट द्या आणि इथे येऊन आई संतूबाईचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका आणि इथे येऊन आईचं दर्शन घ्या. कधी तुम्ही आला तर मला कॉन्टॅक्ट करा आणि इथं आई संतूबाईचं दर्शन घेतल्याशिवाय परत जाऊ नका. तर मित्रांनो तुम्हाला खरंच आजचा जर व्लॉग आवडला असेल तर जरूर तुम्हाला आईचं दर्शन कसं वाटलं आणि आई संतूबाईचं दर्शन मी तुम्हाला लाईव्ह दिल्यामुळे तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल मला जरूर कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो आता मी इथं थांबतोय. थँक्यू ऑल ऑफ यू अँड बाय.